रंगावली नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ, 2 पूल वाहतुकीसाठी बंद, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। रंगावली नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे रंगावली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा 15,915 क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे। दरम्यान पावसाचे प्रमाण सतत वाढत असल्याने नदीचा प्रवाह वेगवान झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नवापूर तालुक्यासह शेजारील गुजरात राज्यातही मुसळधार पावसाचा फटका बसल्याने रंगावली नदीच्या पाणी पातळीत भरघोस वाढ झाली आहे। यामुळे देवळफळी येथील पुलावरून तसेच नवापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पुलावर गर्दी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। परतीच्या पावसामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरही मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे। पिकांवर पाणी साचल्यामुळे कापूस, ज्वारी, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे तसेच सततच्या पावसामुळे कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे तहसील कार्यालय व नगर परिषदेने कळविले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।